तुम्हाला काही महिला विचारतील 2100 रुपये देणार होता त्याचं काय झालं, त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे, 5 वर्षाचं सरकार आहे, माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ। परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही। पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे। ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे। तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे। मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही। पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले। अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय। आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे। त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू। सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2100 रुपये देणार आहे। आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला हिडवलं, सांगितलं की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना। मी नाही म्हटलेलं नाही। मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2100 रुपये देणार आहे। पण आता मी सगळा हिशोब केला। तुम्ही जसं तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो। शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय। मी तिथेही बोललो, तुम्ही ऐकलंय, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करतायत। मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे, आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे। आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे, जर तुम्हाला 5-50 हजार मध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या योजना ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन जसं महिला बचत गट असतो तसं जर 21 महिला आल्या तर 20 गुणिले 50,000 साधारण मला वाटतं 10 लाख रुपये होतात। आणि 10 लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता। तुम्हाला काही महिला विचारतील 2100 रुपये देणार होता त्याचं काय झालं, त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे, 5 वर्षाचं सरकार आहे, माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ। परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही। पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे।
तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे. मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आत्ता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे. त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू.